हॅलो गाईज, आताच तुम्ही सगळ्यांनी SBI क्लरिकल मेन्स दिला असेल. नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या कालच्या काही पेपरमध्ये. सेकंड शिफ्टमध्ये मी पण होतो आणि सेकंड शिफ्टमध्ये ज्या ज्या गोष्टी वाटल्या इंग्लिश रिलेटेड त्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, मेनली काय काय होतं कालच हे सगळं डिस्कस करता आलं असतं, पण पॅसेज मेमरी बेस्ड टाईपमध्ये जेवढं बनवता येईल तेवढे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक एक गोष्ट जी आहे ती नीट समजून घ्या, काय काय नेमकं पेपरला होतं, काय काय नाही. ज्या ज्या लोकांनी ॲक्च्युअल पेपर दिला असेल त्या लोकांना, ज्यांचा सेकंड शिफ्टमध्ये असेल त्यांना अपील करल हे एक्झॅक्टली क्वेश्चन आहेत की नाही. जर तुम्हाला वाटतंय समजा की हे एक्झॅक्ट क्वेश्चन होते किंवा या टाईपचं होतं तर कमेंटमध्ये तुम्ही तसं लिहू शकता. ठीक आहे, चलो डन. सो सगळ्यात पहिल्यांदा काय काय होतं, बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काय 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 ऑनलाईनमध्ये सांगितलंय. कुणी काही सांगितलं, कुणी काही सांगितलं, पण ॲक्च्युअल दिल्यानंतर, पेपर दिल्यानंतर जे वाटलं त्या गोष्टी बघा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 3 पॅसेज होते, 3 वेगवेगळ्या टाईपचे पॅसेज होते. त्यामध्ये थीम ज्या आहेत त्या थीम सहित पूर्ण पॅसेज पण तयार करण्यात आलेला आहे. तो पूर्ण तुम्हाला या ठिकाणी भेटेल. साधारण 17 to 18 क्वेश्चन जवळपास याच्यामध्ये होते. इडियम्सवरती बेस 3 क्वेश्चन होते. इडियम्स म्हणजेच आपलं वर्ड युसेजवालं. बाय द वे, सांगण्यासारखं खूप चांगली गोष्ट ही होती की काल बऱ्याच जणांचे कॉल्स आले, मेसेजेस आले की सर मेन्समध्ये जे पण इंग्लिशवाला पार्ट होता त्यामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश पिटारामधले पण क्वेश्चन सापडले. टेलिग्राम चॅनलवरती जी आपली रोज PDF येते त्या PDFचा खूप जास्त फायदा झाला आणि त्यामुळं इंग्लिशचे अटेम्प्ट बऱ्यापैकी चांगले होऊ शकले. ठीक आहे. आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की लिटरली तुम्हीच त्या PDFमध्ये जे येतात त्याच टाईपचे क्वेश्चन होते. लाईक मागच्या महिन्यापासून आपण डबल फिलर्स चालू केले. मित्रांनो, मी म्हटलं होतं डबल फिलर्सचे चान्सेस बनतील. डबल फिलर्स आलेले होते. 5 क्वेश्चन डबल फिलरचे होते. सोबत म्हटलं तर बघा, एरर बेस, एरर डिटेक्शन रिलेटेड मी ते जे लास्ट आपलं सेशन होतं त्या फायनल पंच जे होता त्या पंचमध्ये पण म्हटलं होतं बघा कोणत्या टाईपचे एरर्स असतील तर ते एरर पण यामध्ये 5 एरर डिटेक्शनचे क्वेश्चन. काही ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे 5-6 होते, 4 होते, पण टोटल मला जेवढं आठवतं त्यानुसार 5 क्वेश्चन होते. यामध्ये 2 ते 3 क्वेश्चनचं लॉजिक येस आणि येस वालं म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये जे असतं त्या टाईपचं लॉजिक लागतं. बऱ्यापैकी क्वेश्चन असे होते डबल एररमध्ये. 2 एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक पार्ट जो आहे तो बोल्ड करून दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की बोल्ड केलेला पार्ट करेक्ट कन्सिडर करा. आता याच्यात गडबड अशी होती की बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस ते रीड करत होतो ते रीड करताना जाणवत होतं की ते बोल्ड केलेलंच गडबड आहे, तेच चुकीचं आहे. पण ते त्यांनी चुकीचं म्हणून नाही, ते बरोबर कन्सिडर करायला सांगितलं होतं. म्हणजे त्यात सिंग्युलर असेल तर त्याला बेस पकडून पुढचं व्हर्ब सिंग्युलर वापरायचं होतं. सो या टाईपचे क्वेश्चन होते. मजा आली क्वेश्चन सॉल्व्ह करताना. डिफिकल्टी खूप जास्त नव्हती पण ठीकठाक होती. मॉडरेट म्हणू शकतो आपण, इझी टू मॉडरेटमध्ये. आणि एरर डिटेक्शनच्या बाबतीत म्हणतोय फक्त 5 क्वेश्चन तसे होते. ठीक आहे. 3चं लॉजिक तर सिंपल येस वाला लॉजिक होतं. 2 ते 3 क्वेश्चनचं वर्ब रिलेटेड आणि 2 एक ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब वगैरे त्याच्याशी रिलेटेड अशा 1-2 क्वेश्चन जे आहेत ते असतील. त्यानंतर कॉलम बेसवाले 3 होते. कॉलम बेसमध्ये पण बऱ्यापैकी काय लॉजिक होतं त्याबद्दल डिस्कस करूया. आणि सेंटेन्स बेस, ऑड वगैरे जे म्हणतो आपण, ऑड वनवाले जे ते फाइंड करायचे त्याच्याशी रिलेटेड 5 वेगवेगळे सेंटेन्स, त्यामध्ये ऑड नेमका कोणता आहे त्याच्याशी रिलेटेड ओळखायचं होतं. असे टोटल 40 क्वेश्चन्स होते. पॅसेजमध्ये बघा, पहिला पॅसेज जो होता दिसायला एवढूसाच होता, छोटासा पॅसेज होता. सायंटिस्ट हॅव बीन एक्सप्लोरिंग अनकन्व्हेन्शनल नॅचरल सोल्युशन टू मिटिगेट द अलार्मिंग राईज ॲटमॉस्फेरिक कार्बन. आणि मग त्याच्याशी रिलेटेड एक प्लांट होतो, मला ते ॲक्च्युअल नाव नाही आठवलं, पण तरी मी एक इथं काहीतरी बॅक्टेरिया जो आहे तो बॅक्टेरिया म्हणून इथं ॲड करून दिलाय, रायझोबियन. पण ॲक्च्युअल तो वेगळा होता, काहीतरी प्लांट होता. त्याच्यामध्ये त्याला फर्न वगैरे म्हणतो आपण, त्या टाईपमध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या. पण मला जेवढं आठवलं त्यानुसार तयार केलेला पॅसेज जो आहे तो या ठिकाणी आहे. त्यानंतर तिसरा पॅसेज जो होता थोडासा लेंदी होता. लाईक हा लीडरशिप वन्स व्ह्यूड थ्रू द नॅरो लेन्स ऑफ ऑथॉरिटी अँड कंट्रोल. लीडरशिप रिलेटेड ऑर्गनायझेशनल बिहेवियर नावाचा जो पार्ट असतो, लास्ट टाइम आपण प्रीच्या वेळेस याबद्दल बोललो होतो बघा. वुमन एम्पॉवरमेंट आणि त्याच्यानंतर मी सांगितलं होतं ऑर्गनायझेशन किंवा मॅनेजमेंट, याच्या रिलेटेड पॅसेजेस बऱ्यापैकी येत आहेत. थोडेसे केअरफुली वाचा. सोबत तिसरा टॉपिक आपण घेतला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी विचारल्या जात आहेत. त्यातला एक जो आहे तो लिडरशिपवाला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. मग याच्यात कोणते इमोशनल लिडर्स असतात किंवा कोणत्या टाईपची लिडरशिप कशी असते, कसं कम्युनिकेट करायला पाहिजे, यांच्या रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत, म्हणजे पॅसेज जो होता तो पूर्ण पॅसेज मी इथं दिलेला आहे. या पॅसेज सोबत त्यांचे क्वेश्चन जे आहेत, लिडरशिपवाला जो पॅसेज होता त्याचे क्वेश्चन जरा लेंदी होते, वाचायला पण लेंदी होता. त्याच्यानंतर क्वेश्चन्स पण लेंदी होते. लाईक त्याच्यामध्ये नॉट अ ट्रू कोणतं आहे, खरं कोणतं नाही आहे ते विचारलेलं होतं. त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये गडबड व्हायचे चान्सेस जास्त होते.
आय थिंक याच्यामध्ये मी 2-3 क्वेश्चनच्या बाबतीत मी पण जरा शुअर शॉट नव्हतं, तर 2-3 क्वेश्चन आय थिंक RC मध्ये जवळपास 2 ते 3 क्वेश्चन मी स्किप केले आहेत. ओव्हरऑल सगळे मिळून माझे 36 अटेम्प्ट होते, त्यातले 4 क्वेश्चन मी स्किप केलेले आहेत. साधारण 2-3 क्वेश्चन जे आहेत ते याच्याशी रिलेटेड असतील, म्हणजे पॅसेज रिलेटेड 2 ते 3 क्वेश्चन जे आहेत त्यामध्ये मला थोडं रिस्क घेता येत होती, पण रिस्क घेतलेली नाही आहे. ठीक आहे, चल. नंतर होता दुसरा एक पॅसेज होता. इट वॉज रिलेटेड टू लीन स्टार्टअप. नवीन जे स्टार्टअप आहे, लीन वाले स्टार्टअप, मग ओल्ड म्हणजे ट्रेडिशनल स्टार्टअप जे असतात ते आणि ते नवीन टाईपचे जे स्टार्टअप्स आहेत लीन वाले, ते नेमके काय फरक आहे, जुन्या स्टार्टअप कधी बंद पडले किंवा काय, त्याच्याशी रिलेटेड हा पॅसेज होता. सो ह्या टाईपचे जे पॅसेज आहेत ते याच्यामध्ये बनले होते आणि याच्यावर बेस लीन स्टार्टअपशी रिलेटेड एक क्वेश्चन मला तो आठवला. कोणत्या कंपनी जे आहेत त्या साइटेड ॲज अ सक्सेस स्टोरी ऑफ लीन स्टार्टअप मेथोडॉलॉजी, ॲमेझॉन, इन्फोसिस, फ्लिपकार्ट, ड्रॉपबॉक्स किंवा फेसबुक, ह्यांचं एक ऑप्शन त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, सो ओव्हरऑल या पद्धतीचा पेपर होता RCच्या बाबतीत. उरलेले काय काय होते, इडियम्स होत्या. 3 इडियम होते बघा. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, ऑल थम्स आणि टिप ऑफ द आईसबर्ग, अशा 3 इडियम्स होत्या. बऱ्यापैकी लोकांचे यासाठी विशेष करून कॉल आले. यामधले जे इडियम आहे मित्रांनो, जशाच तशी, अगदी जशाच तशी म्हणाल मी, पार जशी आहेत तशीच. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, वर्ड युसेज जे असतं त्याच्यामध्ये इडियम्स किंवा फ्रेजेस युसेज यावरती बेस क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला होता. ही फ्रेज बऱ्यापैकी अशा 3 वाक्यांमध्ये वापरली होती आणि कोणतं करेक्ट ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. जसं इथे आहे सेम तसंच. मग आपण विचार करू शकतो ॲज इट इज इंग्लिश पिटारावरनं उचललेला क्वेश्चन. सो असे हे होते. त्यानंतर मी म्हटलं समजा ह्या इडियम्स आणि फ्रेजेसमध्ये ऑल थम्स नावाची मी इडियम्सची आदल्या दिवशी एक PDF शेअर केली होती. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बार्किंग ऑफ द रॉंग ट्री, ऑल थम्स, त्याच्यानंतर टिप ऑफ द आईसबर्ग यासारख्या फ्रेजेस ऑलरेडी त्याच्यामध्ये होत्या. मी म्हटलं होतं जाताना थोडंसं एकदा रीड करून जा, गो थ्रू करून जा आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ह्या इडियम्स सापडतील. आपल्या इंग्लिश पिटारा टेलिग्राम चॅनलला पण ह्या इडियम्स होत्या. पुढे बऱ्यापैकी इडियमवाला क्वेश्चन जो आहे तो ह्यावर्षी बनला. मी जसं बघा, मला आठवते आत्ताच्या आपल्या मेन्सच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं इडियम्स, फ्रेजेस हे वाले पार्ट जे आहेत ते थोडेसे करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आजकाल तिकडे जरा कमी लक्ष असतं आणि हा असा पार्ट आहे की थोडासा इग्नोर केला जातो, म्हणून त्या पार्टवरती जरा फोकस करा आणि त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. इथं आपण आयडियाज सर्च केल्या होत्या आणि कशा पद्धतीने अर्थ काढायचं हे सुद्धा शिकलो होतो, ते इथं तुम्हाला कामात आलं असेल. कॉलम बेसवाले क्वेश्चन होते बघा. कॉलम बेसवाले 3 क्वेश्चन होते. एका क्वेश्चनमध्ये 2 + वर्ब 1 म्हणजे कॉलम 1 मध्ये 2 दिलेलं होतं आणि दुसऱ्या कॉलममध्ये वरचं पहिलं फॉर्म होतं. त्या लॉजिकवरनं एन्जॉय वगैरे असं काहीतरी शब्द होता, तिथून ते लॉजिक लागत होतं. ते एक क्वेश्चन होता. दुसरा एक क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये दॅट क्ल्यू वर्ड होता. त्या दॅटनी कनेक्ट होणारं दुसरं वाक्य त्याचा सब्जेक्ट असायला पाहिजे, ते कनेक्ट होत होतं आणि एक ING वाला फॉर्म जो आहे त्याच्याने कनेक्ट होत होता. अशा 3 लॉजिकने 3 क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी सारखे होते. नंतर होतं बघा मिसस्पेल्ड ऑर कॉन्टेक्स्चुअली इनकरेक्ट. हा क्वेश्चन खूप मस्त होता. आय थिंक 4 क्वेश्चन याच्या जवळपास होते, 4-5 क्वेश्चन. याच्यामध्ये काय होतं की ह्यांनी शब्द असे दिलेले होते की एरर जे वर्डमधली एरर होती आणि ती वर्डमधली एरर जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची होती. मग त्या 4 वर्ड पैकी 4 क्वेश्चन पैकी 2 मध्ये असे पार्ट होते की त्याच्यामध्ये मिसस्पेल्ड होते. एक शब्द होता रिटेल आणि दुसरं मला काही एक्झॅक्ट आठवलं नाही आणि बाकी 2 जे आहेत त्या कन्सेप्ट होत्या. ग्रॅमॅटिकल कंटेक्स्ट जे आहे ते चुकीचं होतं आणि तिथे पण मला असं वाटतं LY वगैरे वाला ॲडव्हर्ब वाला समथिंग काहीतरी एरर जी आहे ती मिसस्पेल्डमध्ये होती. नंतर एरर डिटेक्शनच्या बाबतीत मी म्हटलं की एरर डिटेक्शनवाले क्वेश्चन्स कसे होते ते आपण डिटेलमध्ये बघितले. सो ओव्हरऑल एवढे क्वेश्चन्स जे आहेत ते बनले होते. या टाईपने ओव्हरऑल सगळ्याचा सगळा पेपर होता. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची PDF मी तुम्हाला देऊन टाकल. ज्या PDF मध्ये पूर्ण पॅसेजेस तुम्हाला भेटून जातील ते पॅसेज एकदा गो थ्रू करावे, सगळ्यांनी बघून घ्या आणि खरंच तुम्हाला मला असं वाटतं की सेफ अटेम्प्ट किती असले पाहिजे इंग्लिशच्या बाबतीतले. सेफ अटेम्प्ट किंवा मी म्हणाल जरा स्कोरिंगसाठी जर मी म्हटलं समजा तर तुमच्या एक 20-25 जरी ॲक्युरेसी असेल आणि 25च्या आसपास अटेम्प्ट असतील तर यू आर ऑन द राईट ट्रॅक. ॲव्हरेज ज्याला म्हणतो आपण किंवा सेफ ज्याला म्हणतो त्या ह्याच्यात आहे. 30+ अटेम्प्ट असतील आणि ॲक्युरेसी चांगली असेल तर मग तर बघायलाच हरकत नाही आणि याच्यावरती असेल तर गुड अटेम्प्ट आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो सेकंड शिफ्टमध्ये क्वाईट जी पण इंग्लिशवाली हे म्हटलं लेवल म्हटली तर थोडंसं लेवल जी आहे ती जरा मॉडरेट टू डिफिकल्टी या टाईपमध्ये होते. बाकी कोणी काही सांगू द्या, मी सांगतोय मला जे वाटलं जनरली मी जे अनुभवलं एक्सपिरियन्स केलं त्यानुसार सांगतो.
मॉडरेट टू डिफिकल्टी या टाईपमध्ये होती. भरपूर जण ऑनलाईनवाले बरेच जण सांगताय इझी टू मॉडरेट, मॉडरेट टू जे काय असेल ते, पण असं नव्हतं. मॉडरेट टू डिफिकल्टी थोडी चांगलीच होती, म्हणजे लेंथ जी आहे ती बऱ्यापैकी जास्त होती, समजायला सोपं होतं, पण क्वेश्चन आन्सर बऱ्यापैकी अवघड जात होते, या टाईपमध्ये होतं. बरं, दुसरं विशेष गोष्ट, शिफ्ट 2 मध्ये क्लोज टेस्ट पण पाहायला भेटलं नाही, पॅराजंबल पण पाहायला भेटलं नाही, वर्ड स्वॅप तर नव्हतं. वर्ड युसेजवाला जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी याच्यामध्ये होता. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा तर ह्या टाईपमध्ये सगळंचं सगळं बनलेलं होतं. काही जणांचं म्हणणं आहे स्टार्टर्स वगैरे वाले काही गोष्टी आल्या होत्या. स्टार्टरमध्ये मला तेवढं नाही वाटत काही, 1 किंवा 2 क्वेश्चन स्टार्टर्सवाले काहीतरी असतील. बाकी मात्र सेंटेन्सवाले होते. काही जणांना ते सेंटेन्सवाले क्वेश्चन ऑडवनवाले जे तेच त्यांना ते स्टार्टरसारखे वाटले. हरकत नाही, काय हरकत नाही. ओव्हरऑल जे आहे ते या पद्धतीने होतं. ठीक आहे, तुम्हाला नेमकं या शिफ्टमध्ये किती अटेम्प्ट झाले, काय काय वाटलं? अजून चांगले तुमचे अटेम्प्ट होऊ शकत होते, पण होऊ शकले नाही, वेळ कमी पडला, असं जे काय असेल, जे तुम्हाला वाटतंय ह्या शिफ्टच्या बाबतीत असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमुळं इंग्लिश पिटारामुळं पण भरपूर साधा फायदा झाला असेल असं तुम्हाला वाटतंय, तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.